उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचा आणखी एक धक्का. उपनेत्या संजना घाडे शिवसेनेत करणार प्रवेश. कल्याण अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील आरोपीची कारागृहात आत्महत्या. विशाल गवळीनं तळोजा कारागृहात संपवलं जीवन. कारागृहात त्रास दिला जात होता, विशालच्या आई वडिलांचा आरोप. सूर्य आग ओकतोय. चंद्रपूरमध्ये सर्वाधिक 43 अंश तापमानाची नोंद. उन्हाचा तडाखा वाढण्याचा हवामान विभागाचा अंदाज. गरज असेल तरच दुपारी घराबाहेर पडा, प्रशासनाचं आवाहन. मुंबईकरांचे पाण्यासाठी होणार हाल. चौथ्या दिवशी तोडगा न निघाल्यानं टँकर चालकांचा संप सुरूच. पाण्यासाठी संभाजीनगरमध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक. पाणी प्रश्न सोडवण्याची मागणी. वर्षभरात फक्त 40 दिवसच नळाला पाणी, नागरिकांचा आरोप. मुंबईतील एल्फिस्टन पुलासंदर्भात आज संध्याकाळपर्यंत हरकती न आल्यास 15 एप्रिलपासून पूल वाहतुकीसाठी बंद करणार. वरळी शिवडी कनेक्टरसाठी पुलाची पुनर्बांधणी होणार. वक्फ सुधारणा विधेयकाविरोधातील सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी. सुप्रीम कोर्टात 16 एप्रिलला होणार सुनावणी. वक्फ दुरुस्ती विधेयकाविरोधातील याचिकांची संख्या वाढली. नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी अडचणीत. संबंधित असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड कंपनीच्या 700 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या मालमत्तेचा ईडीकडून ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू. 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईचा आज रथोत्सव. रथोत्सवाला मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.